नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ब्लॉग्स विथ मंदार. तर आजचा आपला प्रवास असणार आहे काझा टू स्पिलो. तर आज आपण बघणार आहोत ताबो मॉनेस्ट्री आणि ग्यू मॉनेस्ट्री. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या ब्लॉगला. नमस्कार मित्रांनो, आता आपण काझावरून निघालो आहे. तर तिकडनं आपण आता चाललो आहे ताबो मॉनेस्ट्रीला. तर आमच्या ग्रुपमध्ये एक मेंबर आहे, त्याची तब्येत थोडी डाऊन आहे, त्याला ऑक्सिजन लावला आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला थोडा निघायला लेट झाला. तर आता आम्ही इकडनं जाणार आहोत ताबो मॉनेस्ट्रीला. तर प्रज्वल आम्हाला मध्ये जॉईन करेल, तो तिकडनं हॉस्पिटलमधनं येणार आहे. मग तो आला की आम्ही तिकडनं एकत्र निघणार ताबो मॉनेस्ट्रीसाठी. तर आता आम्ही प्रज्वलला जॉईन झालो आहे आणि ताबो मॉनेस्ट्री साईडला निघालो आहेत. त्यात पण जवळपास 20-25 रायडर्स आहेत, बाईक आहेत. 2-3 मागे आहेत. एकाची बाईक पंक्चर झाली आहे, ते पंक्चर काढतील आणि त्याच्यासोबत 3-4 येतील. बॅकअप व्हेकल पण आहेत 2, त्या पण मागे आहेत. तर ते पण आमच्या मागणं येतील. आणि हा तुम्ही समोरचा व्ह्यू बघा. राईट साईडला आपल्या नदी आहे आणि पाणी बघा केवढं आहे. जसं ऊन वाढत जाईल तसं पाण्याचं लेवलसुद्धा वाढत जाईल, कारण की बर्फ तेवढा वितळत राहील. आणि खरंच ह्या राईट साईडला जरा पाणी जास्त आहे, कारण की काल आम्ही जेव्हा येतो संध्याकाळी तेव्हा एवढं पाणी नव्हतं, पण आता खूप जास्त पाणी दिसतं आम्हाला. आणि समोर बघा माउंटेन्स आणि त्याच्यावरती एकदम टॉपला बर्फ. आणि आपले रायडर्स बघा. हा समोरचा व्ह्यू बघा. आपल्या लेफ्ट साईडला माउंटेन्ससारखंच झालं आहे, पण थोडं वेगळं स्ट्रक्चर आहे त्याचं. आणि आपल्या राईट साईडला माउंटेन आहे आणि समोर जे आहे त्याच्यावरती पूर्ण बर्फ आहे. तर हा एकदम जबरदस्त व्ह्यू बघायला भेटतो आहे. आणि समोर आपले रायडर्स सगळे एका लाईनशीर चाललेत. आत्तापर्यंत जवळपास आम्ही 20 किलोमीटरचा पॅच केला आणि टोटल पॅच असाच होता ऑफ रोडिंगचा. पुढे पण तुम्ही बघू शकता ऑफ रोडिंगच आहे. तर जवळपास ताबोपर्यंत जाईपर्यंत असाच पॅच असणार आहे. हो, स्लोप आहे आणि छोटा आहे रस्ता, तर त्याच्यामुळे समोरून जर 4 व्हीलर आली तर गाडी बाजूला लावून 4 व्हीलरला पास द्यायला लागतं आहे. हा वाला पॅच बघा, हा तर एकदमच खराब आहे. वरनं असं वाटतं डायरेक्ट रेती खाली घसरत आली आहे आणि त्याच्यामुळे एकदम रस्ता खराब झाला आहे. हे बघा इथे लेफ्ट साईडला पण. आणि समोरून व्हॅन येत आहेत, तर आता आपलं इथे बघा असं करायला लागतं, मग गाडी बाजूला लावायला लागते, नाही तर मग चान्स नाही पुढे जायला. नाही, परत आता गाडी साईडला घ्यायला लागली. खूप छोटा रस्ता आहे आणि एकदम खराब आहे. डे 1पासून आमची ऑफ रोडिंग चालू आहे. डे 1पासून फक्त चंदीगड ते मनाली तेवढा रस्ता चांगला होता. तिथपासून मनालीपासून जे आम्ही चालू केली, बस भाई ऑफ रोडिंग करतो आहे.
बरोबर आहे. राईट साईडला बघा नदीमध्ये किती पाणी आहे. जसं बर्फ वितळ आहे तसं असं अजून पाण्याची लेवल वाढत जाईल आणि पाणी खळखळतं आहे बघा किती. केवढं मोठं पात्र आहे नदीचं. काय मस्त व्ह्यू आहे. तर हा व्ह्यू बघा एंट्रन्सचा. इथे समोर एंट्रन्स आहे टाबा मोनेस्ट्रीचा आणि त्याच्या पाठीमागचं माउंटेन बघा. सगळे रायडर्स तिकडे आमचे थांबलेत लाईनमध्ये. बाजूलाच गॅरेज आहे, तर काही कोणाच्या गाडीमध्ये इश्यू असेल तर ते क्लिअर करतायत आणि आम्हाला पुढे या साईडला जायचं आहे. हे बघा इथे समोर गेट आहे ताबोतच्या एंट्रन्सचा. आपल्याला आता पार्किंगसाठी पहिले जागा बघायला लागेल. आपण आतमध्ये बघूया चला पार्किंगला. हाय वाटतं आतमध्ये पार्किंग आहे का रे? पार्किंग हाय, चला. हां, इथे पार्किंगला व्यवस्थित जागा आहे. तर आता आपण टॉबा मोनेस्ट्रीच्या आतमध्ये आलो आहे. इकडे या साईडला समोर दिसत आहेत ते सगळे सफरचंदाची झाडं आहेत आणि इकडचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. इथे आतमध्ये जायला एंट्री आहे, तर आपण जाऊयात आतमध्ये, बघूयात आतमध्ये कसा व्ह्यू आहे. तिकडे समोर त्या साईडला ना गुफा टाईप काहीतरी दिसतंय. मी थोडं झूम करून दाखवतो. हे बघा गुफा आहेत वाटतं तिकडे. इकडे या साईडला पण आहे सेम. ओल्ड मोनेस्ट्री त्या साईडला आहे. हे कधी लाकडाचं आहे पूर्ण. इथून रस्ता आहे. जबरदस्त आहे, मस्त स्ट्रक्चर आहे इकडचं. ॲक्च्युली ह्याच्या खाली दगड आहेत आणि त्याच्यावरती हे केलं आहे, बनवलं आहे पूर्ण. मस्त आहे. मातीसारखं आहे काहीतरी मटेरियल. माती आहे ना. मस्त मेंटेन ठेवलं आहे.
पाणी जाण्यासाठी वाट बनवली इकडे. तर आता आम्ही आलो आहेत ग्यू मॉनेस्ट्रीजवळ. इकडचा मागचा व्ह्यू बघा आणि तिकडे त्या साईडला मॉनेस्ट्री आपल्या तिकडे जायचं आहे. सुंदर आहे, हिमालय सारखं दिसतंय. त्या साईडला तिकडे बघा माउंटेन पूर्ण बर्फाने भरलाय. एकदम टोकाला बघा केवढा भारी व्ह्यू आहे. हे बघा इथे समोर आपल्याला दिसतं ग्यू मॉनेस्ट्री आणि लाईन आहे वरती जायसाठी. आणि इकडे ड्रोन फ्लाईंग नॉट अलाउड, नो फ्लाय झोन आहे. सो आपण इकडे ड्रोन पण नाही उडवू शकत. तर आपण असंच जाऊ आणि वरती बघून येऊयात. आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा. हे समोर माउंटेन्स, खूप वारा आहे. आवाज माझा क्लिअर येतो की नाही माहीत नाही. आणि या साईडला पण सूर्यप्रकाश पडतोय तर खूप छान व्ह्यू दिसतोय. आणि त्या साईडला समोर स्नो आहे. हे ज्याचं नक्षीकाम बघा किती सुंदर नक्षीकाम आहे आणि एकदम कोरीव आहे. पेलो हाथ नीचे से राइट साइड वर वजन ना आंखों खुली. क्या तर हा आमचा स्पिलोचा हॉटेल स्टे आहे. काल आम्ही इथे राहिलेलो, आता आम्ही इकडनं चेकआउट करतो आहे. तर हा हॉटेलच्या समोरचा व्ह्यू बघा. तुम्हाला रूम पण दाखवतो आतमधून. हा असा काही रूम आहे. राहुल, पवन, कॉट शेअरिंग रूम होता हा. असेच बाकीचे पण असेच रूम आहेत. आम्ही 3rd फ्लोअरला आहोत. काही अर्धे जण त्या साईडला आहेत आणि अर्धे जण या साईडला आहेत, कारण की तसे रूम भेटलेत ना आम्हाला म्हणून. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय.